नमस्कार शेतकरी मित्रांनो. लाखोंचं उत्पन्न देणारी केशर आंबा शेती केवळ गोमूत्राचा वापर करून कशी केली जाऊ शकते या संदर्भातील सखोल माहिती देणारा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये विषमुक्त पद्धतीने केशर आंबा पिकवणारे सुप्रसिद्ध शेतकरी सुभाष घनगाव सर यांचं मोलाचं मार्गदर्शन आपणास मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज माझ्या केशर आंबा बागमध्ये आज तब्बल आपल्या भेटीला 4 वर्षापूर्वी आलो होतो आणि 4 वर्षानंतर आज मी परत आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर माहिती देण्यासाठी उभा आहे. ही केशर आंबा बाग मोगरा तालुका माजलगाव जिल्हा बीड. एक 6 वर्षापूर्वी मी महेश पाटील शिवम नर्सरी पुणे यांच्याकडून 6 वर्षापूर्वी मी ही केशर त्यांच्याकडून उपलब्ध करून घेतलेलं आहे. तर 6 वर्षापासून आज या बागेचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि पूर्ण औषध नियोजन हे महेश पाटील मला वेळोवेळी आणि ज्या बाबी ज्या लागत येतात त्या बाबीप्रमाणे त्यांच्या टेबलप्रमाणे मला फॉलो मी केलेलं ह्याच्या. आणि आज तुम्ही पाहत असताल की आज तब्बल केशर आंबा बाग ही माझी प्रौढ अवस्थामध्ये असं म्हणता येईल आपल्याला, की पूर्ण आज या ठिकाणी आपण त्याचा परिणाम आणि पाहत आहोत. खरंच मला हे पाहून मला आनंदित होत आहे की मी आज केलेलं 6 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज त्या मला प्रत्यक्ष अनुभव पाहायला भेटत आहे. खरं पाहिलं तर कोणते बी क्षेत्र म्हणलं की तिथं आपलं आर्थिक जुळवणी फार गरजेची आहे. आणि या आर्थिकवर म्हणजे कमी करण्यासाठी, आर्थिक खर्च कमी करण्यासाठी मी अतिशय बारकाईने या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे. खरं पाहिलं तर फळबाग कोणतीही म्हणलं की त्याला मोठ्या प्रमाणात खर्च खताचा, रासायनिक फवारणीचा मोठ्या प्रमाणात येतो. आणि याच्यावर मात करण्यासाठी आणि कमी खर्च करण्यासाठी मी अतिशय नैसर्गिक पद्धतीनं शेती म्हणजे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की फळबागायती जरी केली तर आपण त्यावर कमी खर्च करण्यासाठी या देशी जुगार म्हणजे देशी पद्धतीने नैसर्गिक शेती ज्याला काय म्हणतो की त्या पद्धतीनं आपण जर हे केलं तर अतिशय शेतकरी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घेऊ शकतो. तुम्ही पाहत असाल की हे माझा देशी गाईचा गोठा आहे. ही गिर नावाची गाय आहे आणि ही कंदार जातीची गाय आहे. आणि त्याच्यासोबत सुद्धा त्यांचे बछडे या ठिकाणी आहेत. आणि ह्यांच्या मूत्रपासून मी जीवामृत तयार करतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही पाहत असतात की ऑटोमॅटिक केल्यासारखं ज्यावेळेस हे गोमूत्र या ठिकाणी पडतं जनावरांचं, ते गोमूत्र मी या ठिकाणी कलेक्शन करतो. या ठिकाणी तुम्ही पाहत असतात की आपण या ठिकाणी कॅन्डीमध्ये मी जवळजवळ प्रत्येक वेळेस याच्यामध्ये कलेक्शन केलं जातं. आणि या ठिकाणी मी हे गोमूत्र हे सगळं या बकेटमध्ये या कलेक्शन केलं जातं. अशा पद्धतीनं एक अमावस्या आणि पौर्णिमा असं मी एक ट्रेन केलेली आहे. म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्याला निश्चितच माझे एकरी मी 300 लिटरमध्ये 300 लिटरच्या टाक्या आहेत माझ्या. 300 लिटरला मी 3 किलो गूळ आणि 3 किलो डाळीचं पीठ आणि त्या पद्धतीने लागणारे अजून साहित्य मी त्या ठिकाणी असं हे करतो. आणि त्याच्या ठिबकद्वारे आणि फवारणी स्प्रेद्वारे मी असं नियमित महिन्यातून 2 वेळेस जीवामृतची फवारणी करतो. त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की शेती बी उपजाऊ करायची आणि माझ्या सर्व बंधूंना आपण जे फळ देणार आहे ते विषमुक्त देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. सुरुवातीपासूनच आज पाहता असतो केमिकलच्या वापरामुळं शेतीचं नष्ट व्हायचं लागलेली, परंतु मानवाला अतिशय हानिकारक आणि कॅन्सरसारखे आजार आपल्याला दर 100 लोकांमध्ये 1-2 लोक दिसतात. आणि याच्यावर
माझा प्रयत्न राहिलेला आहे की लोकांना जे आपण फळं देतो तो विषमुक्त देण्याचा प्रयत्न माझा राहिलेला आहे. त्यामुळे मी जीवामृतसारखी पद्धत, नैसर्गिक पद्धत मी वापरलेली आहे. मी बघत असतात की ही जी आहे फळबाग ही संपूर्ण 100% जीवामृतवर मी केलेली आहे. आणि ज्यावेळेस मला प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस मला काही वाटतं त्यावेळेस मी जैविकमधून जे काही कीड नियंत्रण असेल, स्थिप्स असतील किंवा झाडावरले अजून काय रोग असतील ते जैविकची फवारणी करतो. तर चुकून मी केमिकलची या ठिकाणी वापर करत नाही. मी पुढच्या ह्याच्यामध्ये जे बी आपल्याला ही फळ जे देणार आहे ते सर्व शुद्ध जीवामृतच्या आणि नैसर्गिक पद्धतीने मी आपल्यासमोर देणार आहे. आणि अशी अतिशयोक्ती नाही की खरंच मी आपल्याला काहीतरी वेगळं सांगतोय किंवा प्रत्यक्ष मी माझा अनुभवातून सांगतोय. खरोखरच महेश पाटील हे अतिशय प्रामाणिक आणि तळमळीचे आहेत आणि त्यांची तळमळ आणि त्यांची मार्गदर्शनाची भूमिका अतिशय वाखाणण्याजोगी आहे. मला खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवादसुद्धा व्यक्त करतो की आज मी एक आंबा बागायतदार म्हणून मी आपल्यासमोर आहे. खरं पाहिलं तर हे सर्व श्रेय मी महेश पाटील शिवम नर्सरीच्या सर्व टीमला देऊ इच्छितो. शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहत असतो की बरेच शेतकरी वेगवेगळ्या पीक घेण्याच्या चढाओढीच्या अप्रत्यक्ष चढाओढीमध्ये केलेलं. पण मी आपल्याला सांगू शकतो, जर मध्यम शेतकरी आहे, त्यांना पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांना केशर आंबा या व्यावसायिक शेतीकडे वळालं पाहिजे आणि आपली समृद्धी साधली पाहिजे. आर्थिक बाबीचं जर घेतलं तर थोडाफार खर्च येतो. बागायत म्हणलं की थोडाफार खर्च येतो, परंतु याचा पूर्ण बेनिफिट आणि त्याची फळप्राप्ती ही निश्चितच आपल्याला या केशर आंबा बागायतीच्या व्यावसायिक रूपानं आपण जर समोर आलो तर निश्चितच आपल्याला आपली आर्थिक उन्नती साधल्याशी राहणार नाही. शेतकरी बंधूंनो, मी आपल्याला झाड घेतल्यापासून आणि झाडाचं प्रौढ अवस्थापर्यंत माहिती सांगितलेली आहे. मी आपल्यासमोर या झाडाचं आर्थिक गणित मी आपल्यासमोर देत आहे. खरं पाहिलं तर या झाडाचं वय 6 वर्ष आहे आज मी तिला. आणि या झाडाची फळाची सेटिंग जवळ 70 ते 80, आज जर आपण सरासरी जर हे केली तर 70 ते 80 फळं एका झाडाला या झाडाला आहेत सध्याला. आणि हे झाडाची संख्या जर 3000 आहे. मी आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून ही माहिती देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. मी जर सरासरी जरी मी धरलं 70-80 म्हणतो, परंतु एक 40 ते 50 फळ या निश्चितच या झाडाला पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला दिसतील. आणि त्या झाडाचं ग्रॅमचं जर केलं तर 250 ते 300 ग्रॅमपर्यंत या झाडाचं वजन राहणार आहे. आणि एका झाडाला जर आपण 40-50 जरी आपण 50 जरी धर पकडलं तरी कमीत कमी 10 ते 15 किलो एका झाडाची म्हणजे ॲव्हरेज निघणार आहे. आणि एका झाडाचा ॲव्हरेज जर 15 किलो निघत असेल तर ही माझी झाडाची संख्या 3000 आहे. म्हणजे एका एकरामध्ये जर 3 एकराचं जर मी हे सांगितलं तर 100 रुपयानं जर मी मार्केटला हा आंबा दिला, आज आपण पाहत असतो सांगली, सातारा या ठिकाणी एक 380 रुपयाला आज कालच्या गेल्या आठवड्यामध्ये गेल्याचं मला माहिती आहे. मी बऱ्याच व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पाहतो की आज केशर आंबाला जवळ 380 रुपये भाव आहे. आणि मी हा व्यावसायिक दृष्टिकोनातून जरी मी आपल्याला समोर जरी मांडत असलो तर मी हा 100 रुपये जरी किलो म्हणलं तर 15-45 म्हणजे जवळजवळ 45 लाखाचं उत्पन्न या ठिकाणी निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु निसर्गाच्या पुढं आपल्याला काही करता येणार नाही. तरीसुद्धा काही जरी कमी जास्त झालं तर 3 एकरामध्ये 30 लाखाचं उत्पन्न निश्चितच मी आपल्याला पुराव्यानिशी आपल्यासमोर देईल, यात मात्र शंका नाही. धन्यवाद. सुभाष घनगाव सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामधून आपल्याला निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. अशीच प्रेरणा इतर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृपया
या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमात काही जे प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला विसरू नका. व आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतील. एक महत्त्वपूर्ण सूचना, सुभाष घनगाव सर यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेला विषमुक्त केशर आंबा जर आपल्यास पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे ग्रुप तयार करून बल्कमध्ये ऑर्डर देऊ शकता. जेणेकरून बल्कमध्ये जर तुमची ऑर्डर असेल तर ते निश्चितच तुम्हाला घरपोच देण्याची व्यवस्था करतील. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. धन्यवाद.